तिकडे उदयनराजेंना अटक केल्यानंतर सातारा शहर बंद करण्यात आलंय आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। खासदार उदयनराजे भोसले स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले, त्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करणं भाग पडलं। मात्र त्यानंतर सातारा शहर आपोआप स्वतःहून बंद झालं। सातारा शहरातील सर्व दुकानं, सर्व संस्था या आपोआप बंद झाल्या। आपण आता आहोत सातारमधील बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये। या चौकामध्ये अनेक रस्ते एकत्र येतात। एवढंच नव्हे तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा सातारा शहराला इथं विभागतो। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला लागून असलेला हा परिसर आणि या सगळ्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मधील दुकानं, संस्थांची कार्यालयं बंद असल्याचं आपल्याला दिसतंय। रस्त्याच्या या बाजूला जरी आपण पाहिलं तरी देखील हॉटेल्स असतील किंवा अगदी लहान लहान टपऱ्या असतील, फळांची दुकानं असतील, ही देखील बंद ठेवण्यात आलेली आहेत। एवढंच नव्हे तर पेट्रोल पंप देखील या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत। सातारा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, एवढंच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर पोलीस धजावत नव्हते उदयनराजे भोसले यांना अटक करण्यासाठी। मात्र अखेर उदयनराजे भोसले स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले, त्यामुळे त्यांना अटक करणं पोलिसांना एका अर्थाने भाग पडलं आणि त्याचे जे पडसाद आहेत ते सातारा शहरामध्ये अशा प्रकारे बंदच्या स्वरूपामध्ये उमटताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, सातारा।